विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आपण इयत्ता 9वीच्या राज्यशास्त्र विभागातल्या 6व्या प्रकरणामध्ये आंतरराष्ट्रीय समस्यांचा अभ्यास करीत आहोत। मागील पहिल्या भागामध्ये या प्रकरणाच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण मानवी हक्क संकल्पना, मानवी हक्कांना बाधा पोहोचविणारे घटक, संयुक्त राष्ट्रांचा मानवी हक्क जाहीरनामा, मानवी हक्क आणि भारत, नागरिकांना मानवी हक्क बहाल करण्यासाठी भारत सरकारने आणि संसदेने केलेले प्रयत्न, दुसरी आंतरराष्ट्रीय समस्या पर्यावरणीय समस्या, हवामान बदलाचे परिणाम, हवामान बदलामागील कारणे आणि यामुळे निर्माण होणारा जागतिक स्तरावरचा धोका, प्रतिबंधात्मक उपाय, या मुद्द्यांना धरून आपण पर्यावरणीय समस्या ही एक आंतरराष्ट्रीय समस्या आहे त्याबद्दलचा अभ्यास करीत आहोत। आणि या दुसऱ्या समस्येचा काही भाग मागील व्हिडिओमध्ये झालेला आहे आणि उर्वरित भाग आज आपण बघणार आहोत। त्याचबरोबर आजच्या प्रस्तुत पाठामध्ये पर्यावरणीय समस्येचा उर्वरित भाग आणि आणखी दोन आंतरराष्ट्रीय समस्या, दहशतवाद आणि निर्वासितांचे प्रश्न, याबद्दल देखील आज विस्ताराने चर्चा करणार आहोत। तर सुरुवात करूया। आपण मागील व्हिडिओच्या शेवटी पर्यावरणीय समस्येबद्दल चर्चेला सुरुवात केली होती। संयुक्त राष्ट्र संघाच्या व्यासपीठावरती ज्या विविध महत्त्वपूर्ण पर्यावरण विषयक परिषदांचं आयोजन करण्यात आलेलं होतं त्यातल्या 4 महत्त्वाच्या परिषदांबद्दल आपण या ठिकाणी विस्ताराने चर्चा करणार आहोत। स्टॉकहोम ते पॅरिस हे या चर्चेच्या उपमुद्द्याचं किंवा उपघटकाचं शीर्षक आहे। स्टॉकहोम हे स्वीडनमधलं महत्त्वाचं शहर आहे आणि 1972 मध्ये स्वीडनमध्ये स्टॉकहोम या ठिकाणी संयुक्त राष्ट्रांची पर्यावरण विषयक परिषद आयोजित करण्यात आली होती। या परिषदेमध्ये काही महत्त्वाचे निर्णय आणि परिषदेची काही वैशिष्ट्ये या ठिकाणी आपण समजून घेतली पाहिजे। प्रदूषणावर मात करणं ही सर्व राष्ट्रांची जबाबदारी आहे हे पहिलं निश्चित करण्यात आलं 1972च्या स्टॉकहोम परिषदेमध्ये। प्रदूषण जागतिक पातळीवर होणारे प्रदूषण हे काही त्यासाठी कुणी एक राष्ट्र जबाबदार नाही, तरी सर्व राष्ट्रांची सामूहिक जबाबदारी आहे। हा पहिला मुद्दा अधोरेखित झाला। मात्र हा मुद्दा अधोरेखित करताना पर्यावरणाचा होणारा ऱ्हास याला जगातली विकसित राष्ट्रे अधिक प्रमाणात जबाबदार आहे ही विकसनशील देशांची भूमिका राहिली या पर्यावरण परिषदेमध्ये। म्हणजे इथे रोखठोक भाष्य करण्यात आलं। जेव्हा पहिला मुद्दा निश्चित झाला की प्रदूषण आणि त्यावर मात करणं ही सर्व राष्ट्रांची सामूहिक जबाबदारी, मात्र हा मुद्दा अधोरेखित करताना विकसनशील राष्ट्रांची भूमिका काहीशी वेगळी होती आणि ती रास्तही होती, बरोबर होती। त्याचं कारण ज्या राष्ट्रांचा औद्योगिकीकरणानंतर, औद्योगिक क्रांतीनंतर वेगाने औद्योगिक विकास घडून आला, अर्थातच त्या राष्ट्रांनी कार्बनचं उत्सर्जन हे अधिक प्रमाणात केलेलं असल्याने पर्यावरणाच्या ऱ्हासाला विकसित राष्ट्रे अधिक प्रमाणात जबाबदार आहे। त्यामुळे पर्यावरण विषयक प्रतिबंधात्मक नियम जारी करताना किंवा लागू करताना ते अधिक प्रमाणात विकसनशील राष्ट्रांसाठी असले पाहिजे आणि विकसित राष्ट्रांसाठी असले पाहिजे। विकसनशील राष्ट्रांना अजून त्यांचा औद्योगिक विकास पूर्ण करायचा आहे। विकसनशील राष्ट्रांमध्ये अनेक प्रदेश किंवा अनेक शहर अशी आहेत की त्या ठिकाणी औद्योगिकीकरण अजून पोहोचायचं आहे। तेव्हा हे निर्बंध जारी करताना किंवा जागतिक स्वरूपाचे नियम ठरविताना विकसनशील राष्ट्रांच्या विकासाचा मुद्दा देखील विचारात घ्यावा लागेल। आणि म्हणून विकसनशील राष्ट्रांची भूमिका अशी होती की पर्यावरणाचा ऱ्हास करण्यामध्ये विकसित राष्ट्रांचं प्रमाण अधिक असल्याने त्यांनी अधिक जबाबदारी या संदर्भात उचलायला हवी। या स्टॉकहोम पर्यावरण परिषदेचं एक वैशिष्ट्य होतं, या ठिकाणी केवळ संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेचे सदस्य असलेले देश, केवळ त्या देशांचे अधिकृत शासकीय प्रतिनिधी एवढेच उपस्थित नव्हते, तर त्यांच्या व्यतिरिक्त जगातल्या अनेक अशासकीय संस्था आणि संघटना ज्या पर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये पर्यावरण रक्षणाचं मोठं काम
जगाच्या विविध भागांमध्ये करत आहेत त्यांचे देखील काही प्रतिनिधी या ठिकाणी या स्टॉकहोम परिषदेला उपस्थित होते। हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे या स्टॉकहोम परिषदेचं। इथे आणखी एक महत्त्वाचा मुद्दा चर्चेला गेला तो म्हणजे जागतिक सामायिक संपत्तीच्या रक्षणाचा मुद्दा। आता जागतिक सामायिक संपत्ती कोणती आहे? ज्या संपत्तीवर जगातल्या सर्व देशांचा वाटा आहे संपत्तीमध्ये, अशी जागतिक नैसर्गिक साधन संपत्ती कोणती आहे? तर जगातले सर्व महासागर, पृथ्वीवरचे सर्व सागर, महासागर, उपसागर, त्याचबरोबर महासागरांचे खोलवर असलेले तळ, वातावरण आणि पृथ्वीचं बाह्य आवरण, ही शिवाय जनुकीय साधन संपत्ती, ही सगळी जागतिक सामायिक संपत्ती आहे आणि या संपत्तीच्या रक्षणाचा मुद्दा या ठिकाणी चर्चेला गेला स्टॉकहोम परिषदेमध्ये। या स्टॉकहोम परिषदेनंतर पहिल्यांदा संयुक्त राष्ट्रांचा पर्यावरण विषयक कार्यक्रम त्याची आखणी झाली आणि तो अस्तित्वात आला। पर्यावरण विषयक कार्यक्रम, इथून पुढे पर्यावरण ही आंतरराष्ट्रीय स्तरावरची एक गंभीर समस्या म्हणून हाती घेण्यात आली आणि या समस्येचं निराकरण करण्यासाठी पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या नेतृत्वाखाली जागतिक स्तरावरती प्रयत्नांना गतिमानता देण्यात आली। 1972च्या स्टॉकहोम परिषदेनंतर ब्राझीलमध्ये रिओ या शहरामध्ये संयुक्त राष्ट्रांच्या नेतृत्वाखाली पर्यावरण विषयक परिषद 1992 मध्ये आयोजित करण्यात आली होती। रिओ पर्यावरण परिषदेचं वैशिष्ट्य म्हणजे या परिषदेमध्ये शाश्वत विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट या संकल्पनेवरती पहिल्यांदा भर देण्यात आला। आता शाश्वत विकास किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे काय? वर्तमान परिस्थितीमध्ये अस्तित्वात असलेली सर्व प्रकारची नैसर्गिक साधन संपत्ती, तिचा वापर करताना भविष्यात जन्माला येणाऱ्या, अस्तित्वात येणाऱ्या पुढील पिढ्यांच्या अस्तित्वाचा आणि त्यांना लागणाऱ्या आवश्यक नैसर्गिक साधन संपत्तीचा विचार करून वर्तमान परिस्थितीमध्ये त्याचा उपभोग घेणे, म्हणजे येणाऱ्या, थोडक्यात सोप्या शब्दात सांगायचं तर येणाऱ्या भावी पिढ्यांना पर्यावरण अनुकूल राहील, नैसर्गिक साधन संपत्ती पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहील याची काळजी आजच्या पिढीने घेणे, याला शाश्वत विकास ही संकल्पना म्हटलेलं आहे। तेव्हा या संकल्पनेवरती रिओ परिषदेमध्ये पहिल्यांदा भर देण्यात आला। त्याचबरोबर या परिषदेनंतर जैविक विविधता, बायोडायव्हर्सिटी, हरित गृहवायू यामुळे वातावरणातील होणारे बदल, वनांचे म्हणजे जंगलांचे रक्षण या संबंधीचे करार करण्यात आले। तेव्हा शाश्वत विकास या संकल्पनेसाठी रिओ पर्यावरण परिषद ही महत्त्वाची मानली जाते। 1997 मध्ये जपानमधील क्योटो या शहरामध्ये संयुक्त राष्ट्रांची पर्यावरण विषयक परिषद संपन्न झाली। या परिषदेला क्योटो प्रोटोकॉल म्हणून संबोधलं जातं, क्योटो प्रोटोकॉल। आणि हा क्योटो प्रोटोकॉल अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। एकूण पर्यावरण विषयक जागतिक स्तरावरील पर्यावरण रक्षणाच्या संदर्भामध्ये क्योटो प्रोटोकॉलला अत्यंत महत्त्व आहे। 1997 मध्ये जपानमध्ये झालेल्या या पर्यावरण विषयक परिषदेमध्ये महत्त्वाचा एक निर्णय झाला होता। संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर किंवा संयुक्त राष्ट्रांचे सदस्य असलेले जे विकसित देश आहेत, या देशांना हवामान बदल रोखण्यासाठी काही मापदंड, पॅरामीटर्स ठरवून देण्यात आलेले होते, आखून देण्यात आले होते आणि या मापदंडाची अंमलबजावणी करून हवामान विषयक बदल रोखण्यासाठी आणि पर्यावरण रक्षणासाठी पुढील 15 वर्षांचा कालावधी निश्चित करण्यात आला होता। याला क्योटो प्रोटोकॉल म्हणून संबोधलं जातं। 1997च्या जपानमधील क्योटो या ठिकाणी झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण विषयक परिषदेमध्ये झालेले निर्णय यास क्योटो प्रोटोकॉल म्हणून संबोधले जाते।
परिषदेमध्ये 2 महत्त्वाचे निर्णय झाले. संयुक्त राष्ट्रांच्या सर्व सदस्य देशांनी हवामान बदल रोखण्यासाठी परस्पर सहकार्याने प्रयत्न करण्याचं निश्चित झालं. म्हणजे इथे परस्परावलंबन, पर्यावरण विषयक रक्षणासाठीचं परस्परावलंबन हे अधोरेखित झालं. आणि त्यासाठी विकसित देशांनी विकसनशील देशांना आवश्यक ते तंत्रज्ञान पुरविण्यावर सर्वानुमते सहमती निश्चित झाली, सहमती ठरली. आणि विकसित राष्ट्रांनी विकसनशील देशांना, राष्ट्रांना तंत्रज्ञान पुरविण्याचं मान्य केलं. म्हणजे काय तर ग्रीन एनर्जी, क्लीन एनर्जी या संदर्भातलं जे तंत्रज्ञान आहे ते विकसित राष्ट्रांनी विकसनशील देशांना पुरविण्याचं निश्चित झालं. आपण तिसऱ्या जागतिक किंवा आंतरराष्ट्रीय समस्येचा विचार करीत आहोत, दहशतवाद. यापूर्वी आपण इतिहासाच्या प्रकरणामध्ये दहशतवादाबद्दल चर्चा केलेली आहे. स्वबळावर दहशतवादाचा सामना करणं जगातील कोणत्याही राष्ट्राला एकाकीपणे, एकटेपणाने शक्य नाही. आणि म्हणूनच दहशतवाद ही जागतिक समस्या आहे. राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सर्वसामान्य आणि निरपराध नागरिकांच्या विरोधात हिंसेचा वापर करणे, तशा धमक्या देणे, त्यायोगे समाजात भीती व दहशत पसरवणे याला दहशतवाद म्हणतात. दहशतवाद ही नियोजित व संघटित पद्धतीने केलेली हिंसा आहे. प्रथम आपण दहशतवाद आणि पारंपरिक युद्ध यामध्ये फरक समजून घेतला पाहिजे. दहशतवाद जगाच्या कोणत्याही भागात हिंसाचार घडवून आणला जातो. दहशतवादाद्वारे हल्ला केल्या जाणाऱ्या देशातील सरकारला किंवा तेथील राजवटीला आव्हान देणं हा दहशतवाद्यांचा हेतू असतो. आणि दहशतवादामुळे ज्या देशात हल्ला केला गेला किंवा केला जातो त्या देशातील अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण होतो. तर पारंपरिक युद्ध हा संघर्ष हा 2 सार्वभौम राष्ट्रांमधील संघर्ष असतो. आणि यामध्ये भौगोलिक सीमांच्या सुरक्षेला महत्त्व असतं. अलीकडे तंत्रज्ञानाचा आणि विज्ञानाचा वापर लक्षात घेता हवाई आणि जलसीमांना देखील महत्त्व असतं पारंपरिक युद्धामध्ये. कारण शत्रू राष्ट्र हे हवाई मार्गाने हल्ला करू शकतं. म्हणून हवाई सीमांवरती देखील लक्ष ठेवावं लागतं रडार यंत्रणेच्या माध्यमातून. तर सागरी सीमांच्या माध्यमातून देखील हल्ला केला जाऊ शकतो. आणि म्हणून सागरी सीमेवर देखील, आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील शत्रूला रोखण्यासाठी गस्त घातली जाते. म्हणजे भौगोलिक सीमा, हवाई सीमा आणि जलसीमा या पारंपरिक युद्धामध्ये यांचं रक्षण महत्त्वाचं असतं. तर दहशतवादाच्या बाबतीमध्ये छुप्या पद्धतीने, गनिमी काव्याच्या पद्धतीने दहशतवादी, कुठलाही राष्ट्र हे सर्व दहशतवादी नसतं, पण कोणत्याही राष्ट्रामधला एक गट असतो लोकांचा जो दहशतवादाच्या विचाराने प्रभावित होतो. दहशतवादाला धर्म नसतो, पंथ नसतो, जात नसते, वर्ण नसतो. दहशतवाद ही एक हिंसक विचाराची, हिंसा निर्माण करणारा, प्रेरणा करणारा एक असा वैचारिक गट आहे ज्याला धर्म, जात पात काहीच नसते, भौगोलिक सीमा नसतात. मानवतावादाचा हा कट्टर शत्रू असतो दहशतवादी विचार. आणि म्हणून जगाच्या कोणत्याही भागात हिंसाचार घडवून आणण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. ज्या देशात त्यांना हल्ला करायचा आहे त्या देशाच्या सरकारला ते प्रत्यक्ष आव्हान देऊ इच्छितात. परंतु यामध्ये बळी मात्र निरपराध लोकांचे बळी जातात. राष्ट्रीय संपत्तीचं, सार्वजनिक संपत्तीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं आणि अंतर्गत सुरक्षेला मोठा धोका निर्माण होतो. तर हा दहशतवाद आणि पारंपरिक युद्ध यामधला मूलभूत फरक आहे, तो आपण समजून घेणं आवश्यक आहे. दहशतवादाचे दुर्गामी परिणाम, अंतर्गत व्यवस्थेला मोठा धोका निर्माण होतो दहशतवादामुळे, हे आपण आत्ताच बघितलंय. सर्वसामान्य आणि निरपराध लोकांचा बळी दहशतवादामुळे जातो. राष्ट्रीय आणि सार्वजनिक संपत्तीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. आणि सगळ्यात वाईट म्हणजे जी कुटुंबे दहशतवादग्रस्त होता, ज्या कुटुंबाचे कर्ते पुरुष दहशतवादाचा मुकाबला करताना धारातीर्थी पडतात, शहीद होतात, वीरगती त्यांना प्राप्त होते, अशा कुटुंबांवर, त्यांच्या कुटुंबियांवर जो दुःखाचा डोंगर कोसळतो, त्यांची जी कौटुंबिक अपरिमित हानी होते,
ही शब्दाच्या पलीकडे असते, तेव्हा हे दहशतवादाचे दुर्गामी परिणाम आहेत. आपण शेवटची आणि चौथी आंतरराष्ट्रीय समस्या विचारात घेत आहोत, निर्वासितांचे प्रश्न. जगाच्या अनेक भागामध्ये भूतकाळात, आता सध्या वर्तमान काळामध्ये अनिच्छेने म्हणजे इच्छा नसताना किंवा जबरदस्तीने स्वतःची मातृभूमी सोडून अन्य ठिकाणी आपल्या कुटुंबियांसोबत केवळ आपल्या स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या सुरक्षिततेच्या कारणासाठी मातृभूमी सोडून दूर जावं लागतं, परागंद व्हावं लागतं. आपली घरेदारे, आपली स्थिर स्थावर संपत्ती जसं की जमीन, उद्योग व्यवसाय, दुकाने हे सर्व सोडून, आहे त्या ठिकाणी सोडून केवळ आपल्या जीवाच्या रक्षणासाठी, कुटुंबियांच्या रक्षणासाठी सर्व स्थावर मालमत्ता सोडून आपल्याला दुसऱ्या ठिकाणी आश्रित म्हणून जावं लागतं, इतरत्र अन्यत्र दूरवर दुसऱ्या देशामध्ये आश्रय घ्यावा लागतो. अशा लोकांना निर्वासित किंवा रेफ्युजीज म्हटलं जातं. मित्रांनो, दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये जर्मनीमधील ज्यू लोकांना मोठ्या प्रमाणावरती ठार तर मारलंच, पण जे वाचले त्यांना ते कसे वाचले तर त्यांनी जर्मनी हा देश सोडून त्यांनी अन्यत्र आश्रय घेतला. निर्वासित म्हणून ते इतर देशांमध्ये आश्रयासाठी गेले. त्यानंतर भारत पाकिस्तानची फाळणी जेव्हा झाली 1947 मध्ये, तेव्हा भारताच्या दोन्ही बाजूला पाकिस्तानचं क्षेत्र होतं, पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान. पश्चिम पाकिस्तानाच्या पूर्वेला भारताच्या सीमेला लागून असलेले दोन प्रांत आहेत. एक आहे पंजाब प्रांत, पंजाबचं विभाजन झालं, पंजाब हे भारताचं एक घटक राज्य आहे, तसाच पंजाबचा काही भाग हा पाकिस्तानात गेलेला आहे. आणि सिंध प्रांत, या सिंध प्रांतातून आणि पाकिस्तानातील पंजाब प्रांतातून भारतामध्ये मोठ्या प्रमाणावरती हिंदू, भारत पाकिस्तान फाळणीनंतर पाकिस्तानच्या हद्दीतील सिंध प्रांतातील हिंदू हे भारतात आले निर्वासित म्हणून. लाखो लोकांना स्थलांतर करावं लागलं. तसंच भारतातून काही लोक मुसलमान पाकिस्तानात गेले. त्याचबरोबर 1971 ला बांगलादेशची निर्मिती झाली. त्यावेळेस देखील म्हणजे जो पूर्वीचा 1947 ते 1971 पर्यंतचा पूर्व पाकिस्तान, जो 1971 नंतर बांगलादेश म्हणून जगाच्या नकाशावर आला, या बांगलादेशातून देखील लाखो लोक हे भारतामध्ये निर्वासित म्हणून आले. नुकतंच म्यानमारमध्ये रोहिंग्या मुसलमान म्हणून जी जमात आहे, या जमातीच्या लोकांवर म्यानमारमधील आर्मीने अत्याचार केल्याच्या बातम्या वर्तमानपत्रातून आल्या आणि हे हजारो रोहिंग्या मुसलमान हे बांगलादेशमध्ये निर्वासित म्हणून आलेले आहेत. तिकडे सिरियामध्ये इसिस या दहशतवादी संघटनेने थैमान घातल्यामुळे सिरिया आणि इजिप्तमधून हजारो लोक युरोपमध्ये पलायन करतायत. निर्वासित म्हणून ते युरोपमध्ये आश्रय मागतायत. तर अशा रीतीने निर्वासितांचे प्रश्न हे खरंच खूप गंभीर आहेत. आणखी एक उदाहरण आपल्याला माहिती आहे, दलाई लामा आणि अनेक तिबेटी लोक यांनी चीन या तिबेटी लामांचा पूर्ण उच्चाटन करेल की काय, निर्दालन करेल की काय, या भीतीने तिबेटी बांधवांनी भारतामध्ये आश्रय घेतलेला आहे. हे देखील आपल्याला ठाऊक आहे. जगामध्ये असं अनेक देशांमध्ये अशा प्रकारचं जे स्थलांतर निर्वासितांचं आहे, त्यांना अन्य ठिकाणी अन्यत्र अनिच्छेने जावं लागतंय, दुसऱ्याकडे आश्रय घ्यावा लागतोय. त्यामुळे अनेक समस्या दोन्ही बाजूंनी निर्माण होतात. निर्वासितांच्याही समस्या आहेत आणि ज्या ठिकाणी त्यांना आश्रय दिला जातो तिथे देखील काही समस्या आहेत. त्याचा आपण विचार करूया. निर्वासितांसमोरील 4 महत्त्वाचे प्रश्न. एक म्हणजे आपला देश सोडून कुठे जायचे. जेव्हा अनिच्छेने किंवा जबरदस्तीने आपली मातृभूमी सोडावी लागते काही लोकांना जगभरामधून, तेव्हा त्यांच्यासमोर हा पहिला प्रश्न असतो, आपला देश सोडून कुठे जायचे. दुसरा प्रश्न असतो,
दुसरे राष्ट्र आपला स्वीकार करेल का? तिसरा प्रश्न असतो कुटुंबियांच्या सुरक्षिततेची चिंता किंवा कुटुंबियांची सुरक्षितता त्यांना सारखी सतावत असते आणि हे स्थलांतर करताना आपली मातृभूमी सोडून दुसऱ्या ठिकाणी आश्रय घेण्यासाठी जाताना असुरक्षित प्रवास असतो, मानसिक तणाव असतो, चक्रीवादळ, प्रचंड ऊन, अतिवृष्टी यासारख्या नैसर्गिक समस्या असतात. शत्रू पाठलाग करीत असतो, कधी कधी प्रसंगी या सगळ्या धावपळीमध्ये अपघात घडतात. याची काही उदाहरणं आपण सोशल मीडियामध्ये पाहिलेली आहेत, वर्तमानपत्रामध्ये देखील वाचलेली आहेत. भूमध्य सागरामध्ये इजिप्तमधून युरोपकडे असे निर्वासित हजारोंच्या संख्येने छोट्या छोट्या बोटींवरून गर्दी दाटीवाटीने प्रवास करत असताना एका कुटुंबातलं एक गोंडस मूल त्या बोटीवरून पडलं. त्याचा मृतदेह भूमध्य सागराच्या किनाऱ्यावर तरंगत जेव्हा आला, ते दृश्य संपूर्ण जगाला हेलावून टाकणारं होतं. हे आपण अवघ्या काही वर्षांपूर्वी पाहिलेलं आहे. तेव्हा या निर्वासितांचे प्रश्न किती गंभीर आहे यावरून आपल्याला कल्पना यायला हवी. जसं निर्वासितांचे काही प्रश्न असतात, जेव्हा लोक निर्वासित म्हणून एका देशातील एक विशिष्ट गट निर्वासित म्हणून अनिच्छेने आपली भूमी सोडून दुसऱ्या देशात आश्रय घेण्यासाठी जातो, तेव्हा जो देश अशा लोकांना आश्रय देतो त्या देशासमोर देखील काही संकट किंवा आव्हानं उभी राहतात. पहिलं आव्हान म्हणजे आश्रय देणाऱ्या देशावर आर्थिक बोजा पडतो, देशाच्या आर्थिक तिजोरीवर बोजा पडतो. अशा देशामध्ये, आश्रय देणाऱ्या देशामध्ये जीवनावश्यक वस्तूंची मोठ्या प्रमाणावर टंचाई निर्माण होते. निर्वासितांना आश्रय देताना त्यांच्या वागणुकीबद्दलची हमी देता येत नाही, घेता येत नाही. मानवतेच्या दृष्टिकोनातून अशा लोकांना आश्रय देताना त्यातील किती लोक हे नियम पालन करणारे असतात आणि किती लोक नियम भंग करून गुन्हेगारी प्रवृत्तीकडे झुकलेले असतात हे सांगणं कठीण असतं. आणि त्यामुळे गुन्हेगारीला मोठ्या प्रमाणावरती वाव मिळतो. निर्वासितांमुळे भारत हे अनुभवतो आहे, कारण बांगलादेशातून आलेले अनेक निर्वासित एक गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं अनेकदा समोर आलेलं आहे. त्यामुळे त्याचा देशाच्या, आश्रय देणाऱ्या देशाच्या सामाजिक जीवनावरती दुष्परिणाम दिसून येतो. महागाई वाढते आणि सामाजिक स्वास्थ्य बिघडण्याचा धोका देखील निर्माण होतो. रोहिंग्या मुसलमानांच्या बाबतीत असंच झालेलं आहे. त्याचबरोबर निर्वासित ज्या देशामध्ये आश्रय घेतात त्या देशात पोहोचल्यानंतर आणखी काही समस्या त्यांच्यासमोर आवासून उभ्या असतात. एकतर त्यांना रोजगार मिळतो किंवा नाही याची शाश्वती नसते, निवाऱ्याची शाश्वती नसते, भाषेचा प्रश्न असतो आणि ज्या देशात आश्रय घ्यायचा असतो त्या देशातील संस्कृतीशी ते एकरूप होतील किंवा नाही ही देखील त्यांच्या पुढे मोठी अडचण असते. कारण जी संस्कृती त्यांनी स्वीकारलेली असते आणि ज्या देशात ते आश्रय घेतात त्या देशातील सामाजिक सांस्कृतिक ज्या परंपरा असतात त्याच्याशी एकरूप होणं हे निर्वासितांना जमेल की नाही ही त्यांच्या दृष्टीने अडचण असते आणि आश्रय देणाऱ्या देशाच्या दृष्टीने देखील ती डोकेदुखी ठरू शकते. तर अशा या गुंतागुंतीच्या समस्या निर्वासितांच्या बाबतीत आणि निर्वासितांना आश्रय देणाऱ्या देशाच्या बाबतीत आहेत. तेव्हा या संकटांचं निराकरण करणं हे तसं खूप कठीण काम आहे. यासाठी सर्व राष्ट्रांनी मिळून प्रयत्न करणं. आता यामध्ये कोणत्या स्वरूपाचे प्रयत्न असले पाहिजेत तर संयुक्त राष्ट्रांनी निर्वासितांच्या बाबतीत 1951 मध्ये काही नियम किंवा तरतुदी निर्माण केलेल्या आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या
निर्वासितांच्या सुरक्षेसंबंधीच्या तरतुदी, या तरतुदींचा संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य राष्ट्रांनी पालन करणं आवश्यक आहे. निर्वासितांना त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांच्या मूळ देशामध्ये पाठविता येणार नाही, ही त्यातली एक महत्त्वाची तरतूद आहे. जर त्यांना त्यांच्या मूळ देशामध्ये जाताना असुरक्षित वाटत असेल तर आश्रय देणाऱ्या देशाला त्यांना आश्रित म्हणून ठेवावं लागतं. त्यांना जबरदस्तीने पुन्हा त्यांच्या मूळ ठिकाणी पाठवता येत नाही, ही तरतूद. त्याचबरोबर त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या उच्च आयुक्तांचं कार्यालय स्थापन करण्यात आलेलं आहे, ही दुसरी तरतूद आहे. म्हणजे संयुक्त राष्ट्रांच्या वतीनं अधिकृतपणे काही ठोस प्रयत्न निर्वासितांचे प्रश्न सोडविण्यासाठी करण्यात आलेले आहेत. संयुक्त राष्ट्रांचं आयुक्त कार्यालय निर्वासितांच्या संबंधीचं हा त्याचा महत्त्वाचा मुद्दा किंवा महत्त्वाची पायरी आहे. तर अशा रीतीने निर्वासितांच्या प्रश्नांवरती मात करण्यासाठी आणखी काय करता येईल, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जी पहिली समस्या पाहिली, मानवी हक्क, या मानवी हक्कांची जोपासना आणि संवर्धन. जर व्यवस्थितपणे सर्व देशांमध्ये झालं तर निर्वासितांचे प्रश्न आपोआप कमी होण्यास मदत होईल. दहशतवादाचा मुकाबला यशस्वीपणे सगळ्या देशांनी मिळून केला आणि दहशतवादाचं समूळ उच्चाटन करण्यामध्ये जर जग यशस्वी झालं तर निर्वासित हा प्रश्न सुटण्यास आपोआप मदत होईल. हिंसाचार जर थांबला तर निर्वासित कोणी होणार नाही. तर अशा रीतीने मानवी हक्कांची जोपासना, मानवी हक्कांचं संवर्धन, दहशतवादाचा निहितपात किंवा दहशतवादाचं समूळ उच्चाटन आणि हिंसाचाराचा 100% प्रतिबंध, जगात शांतता सर्वत्र निर्माण करणे, या उद्दिष्टांमध्ये जर संयुक्त राष्ट्रे आणि संपूर्ण जग यशस्वी झालं तर या आंतरराष्ट्रीय समस्या ज्या आहेत त्यातली शेवटची निर्वासितांची समस्या देखील सुटू शकते. पर्यावरणाच्या रक्षणासाठी जगातल्या सर्व देशांना, सर्व सरकारे आणि बिगर सरकारी किंवा ज्याला आपण NGOज म्हणतो, नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, आणि एकूण ग्लोबल समाज किंवा वैश्विक समाज, या सर्वांना वैयक्तिक पासून तर सामूहिक आणि सार्वजनिक पातळीपर्यंत सर्वांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. तेव्हाच पर्यावरणाच्या संदर्भामध्ये जे प्रतिकूल हवामान बदल आहेत त्याला आपण प्रतिबंधित करू शकू. तर अशा रीतीने आपण या प्रकरणामध्ये प्रमुख 4 आंतरराष्ट्रीय समस्यांची चर्चा केली. या ठिकाणी राज्यशास्त्राचा 6 प्रकरणांचा अभ्यास आपण पूर्ण केलेला आहे. आजच्या व्हिडिओच्या उपघटकांच्या आधारे काही गृहपाठ आपल्याला पूर्ण करायचा आहे. या व्हिडिओच्या शेवटी हा गृहपाठ दिलेला आहे, तो आपण सोडवावा, वहीमध्ये व्यवस्थितपणे सोडवावा असं मी आपल्याला आवाहन करतो. गृहपाठ प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधाने पूर्ण करा. दिनांक 5 ते 16 जून 1972 या कालावधीत स्वीडनमध्ये टिंबटिंब येथे संयुक्त राष्ट्रांची मानवी पर्यावरण विषयक परिषद भरविली होती. नंबर 2, संयुक्त राष्ट्रांच्या स्टॉकहोम पर्यावरण विषयक परिषदेनंतर टिंबटिंब संबंधी नियम तयार करण्यात आले. नंबर 3, रिवो पर्यावरण परिषदेत टिंबटिंब या संकल्पनेवर भर देण्यात आला. नंबर 4, 1997 मध्ये क्योटो परिषदेत विकसित देशांना टिंबटिंब रोखण्यासाठी मापदंड आखून देण्यात आले. आणि नंबर 5, 1951च्या आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार निर्वासितांना त्यांच्या टिंबटिंब विरुद्ध मूळ देशात परत पाठविता येणार नाही. प्रश्न दुसरा, चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा. पर्यावरणासाठी काम करणाऱ्या अशासकीय संस्थांची उपस्थिती, स्टॉकहोम परिषद. शाश्वत विकास संकल्पना, पॅरिस परिषद. 2 सार्वभौम देशांमधील संघर्ष, युद्ध. हवामान बदल रोखण्यासाठीचे मापदंड, रिवो परिषद. प्रश्न क्रमांक 3, खालील मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तरे लिहा. 1, आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्वासित ही गंभीर समस्या निर्माण होत आहे, हे खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. निर्वासित संकल्पना, निर्वासितांचे प्रश्न,
निर्वासितांना आश्रय देणाऱ्या राष्ट्रांसमोरील आव्हाने आणि उपाय हा गृहपाठ आपण पूर्ण करायचा आहे. धन्यवाद.